आजच्या काळात वजन कमी कसं करायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. डाएट प्लॅन्स, वर्कआउट टिप्स किंवा वेट लॉस हॅक्स आपण सगळेच जण बघतो. पण तुम्हाला वाटतं का की वजन कमी करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते? वाटतं ना? आणि म्हणूनच योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी सिर्फ नाम से नहीं काम से मिरेकल्स या विचाराने चालणाऱ्या हॉलिस्टिक हेल्थ कोच, फाउंडर ऑफ मिरेकल्स आणि 10 kg इन 90 डे चॅलेंजच्या माध्यमातून शेकडो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या आपल्या सोबत आहेत आदरणीय भावना पाटील मॅडम. नमस्कार मॅडम, तुमचं पीटी सफरमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. धन्यवाद मला आज आमंत्रित केल्याबद्दल. थँक यू. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की बालपणापासून तुम्ही कशा होतात, म्हणजे बालपणीची भावना कशी होती आणि भावना पाटील घडायला सुरुवात कशी झाली? येस, थँक यू फॉर दिस क्वेश्चन. ॲक्चुअली जी लहानपणाची भावना होती किंवा ती खूपच शाय किंवा लाजरी-बुजरी आणि आजी-आजोबांच्या जास्त जवळची होती. अ, आणि मेन म्हणजे लहानपणापासूनच खेळाडू वृत्ती तिच्यामध्ये होती. ती लहानपणापासूनच शाळेमध्ये स्पोर्ट्स गर्ल म्हणून फेमस होती वर्गामध्ये, शाळेमध्ये. त्यामुळे बऱ्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये स्पोर्टिंग नेचर हे लहानपणापासूनच होतं किंवा आहे. तर आता आमच्या वेळेला शाळेमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी किंवा स्पोर्ट्स असायचे म्हणजे दोरीवरच्या उड्या असतील किंवा रनिंग असेल, लाँग जंप असेल, हाय जंप असेल, तर ह्या सगळ्या खेळांमध्ये माझं प्रावीण्य खूप चांगलं होतं. आणि त्याबरोबरच मला चेसची पण आवड होती. माझे आजोबा उत्तम बुद्धिबळपटू होते. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच ते आम्हाला भावंडांना शिकवलं होतं. तर त्यातही रुची निर्माण झाली होती आणि चांगली मी खेळते. म्हणजे बुद्धिबळही मला चांगला जमतो. आणि मुळात कसं की हे माझे वडिलांच्यातही ते आहे. म्हणजे आजोबांकडूनच ते आलेलं आहे. आणि आजोबा त्यावेळेला हे सरपंच होते. म्हणजे गावातले जे पंच कमिटी पूर्वी जे पद्धती होती, की पंच कमिटी, पंचायत कमिटी वगैरे, तर ते पंचायतीमध्ये होते. आणि इव्हन माझे जे वडील आहेत, ते सुद्धा बेळगावचे पहिले अ, अ, उपमहापौर आहेत. तर सुभाष माळवी म्हणून हे बेळगावमध्ये एक प्रशस्त आहे. अ, तर ते त्यामुळे सामाजिक वारसा म्हणा किंवा तो एक लहानपणापासूनच आलेला आहे. सो आता तुम्ही हॉलिस्टिक हेल्थ कोच आहात, तुम्ही अनेकांच्या आयुष्यात बदल घडवताय. मग ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? म्हणजे काय होता टर्निंग पॉइंट ज्याने तुम्हाला असं वाटलं की आता या क्षेत्रात जावं? ओके. ॲक्चुअली कसं आहे, की आज ज्या काही वयामध्ये आपण आहोत, तर या वयामध्ये येताना आपल्यात खूप बदल झालेले असतात. म्हणजे अगदी लहानपणापासून मग लग्नानंतर आपली डिलिव्हरी आहे, मग मुलं मोठी होत आहेत. तर ह्याच्यामध्ये खूप सारे आपल्या आयुष्यात बदल होतात. त्याप्रमाणे फिजिकल बदल हे आपल्यामध्ये खूप ड्रास्टिकली होतात, स्पेशली इन द विमेन्स. महिलांमध्ये हे खूप जाणवतात. तर फ्लक्च्युएशन जसं सगळ्यांमध्ये होतं, तसं माझ्यातही झालं होतं किंवा होत असतं. तर एक सर्टन ह्याच्यामध्ये जाणवायचं की वजन खूप वाढतंय. पण ज्यावेळेला कमी आपण काही कारणांनी थोडासा प्रयत्न करून बघतो, की थोडंसं कमी केलं, की छानही वाटतं, दिसायलाही आपण छान दिसतो. मग छान-छान कपडे घालावेसे वाटतात आणि ते दिसतातही छान. मग परत आपलं वजन वाढतं, मग परत ते नैराश्य येतं किंवा मग अरे आपणच स्वतःला थोडंसं गिल्टी फील होतं, की अरे माझं वजन वाढलंय, मला हे छान नाही दिसत आहे. मग कुठे जावंसं वाटत नाही आपल्याला. फोटोसुद्धा काढावेसे नाही वाटत. मग आणि जसं आपण बाकी काही गोष्टी बघतो, की खूप त्रासदायक किंवा कष्ट देऊन आपण वजन कमी करण्यासाठी तो अट्टहास केलेला असतो किंवा प्रयत्न केलेला असतो आणि तो सस्टेन नाही करू शकत काही काळाने आपण, की कारण आपण भारतीय आहोत, तर आपल्याकडे वेगवेगळे सण आहेत, वेगवेगळं वातावरण आहे, सीझन चेंज होतो. त्यानुसार आपले फूड हॅबिट्स चेंज होतात. आपल्याकडे वेगवेगळे सण असतात. त्यावेळेला आपले पदार्थांमध्ये व्हेरिएशन्स असतात. आपल्याकडे पाहुणे खूप येतात. आपण पाहुणे म्हणून जातो. तिथे आपले खाण्यापिण्याचे लाड किंवा चोचले पुरवले जातात. आपण ट्रॅव्हल करतो. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आपल्याला आवडतं. तिथलं आपण खाणं-पिणं, त्यामुळे आपलं राहणीमान
किंवा आपले चॉईसेस चेंज होतात आणि हे आपण का टाळायचं? कारण हेच तर एन्जॉय करायचं प्रत्येकाचं स्वप्न आहे ना. तर मग हे करता करता आपलं वजनही मेंटेन राहिलं पाहिजे. आपली टोटल ओव्हरऑल हेल्थ मेंटेन राहिली पाहिजे. आपलं माइंड, बॉडी आणि सोल याच्यावर जर आपलं काम चांगलं झालं, तर आपण ह्या सगळ्याचा आनंद घेत घेत आपण छानही दिसलं पाहिजे आणि आपल्यात कॉन्फिडन्सही राहिला पाहिजे. तर हे कसं करता येईल आणि हे लाईफटाईम आपण कसं पॅशनेटली करू शकतो, यावरती माझं काम चालू होतं किंवा मला नेहमी असं वाटायचं बॅक ऑफ द माइंड नेहमीच कुठेतरी. आणि जसं मी हे करायला लागले, मला काही इम्प्लिमेंटेशन जसं मी केले, तर मला त्याचे रिझल्ट चांगले यायला लागले. मग असं वाटलं, की अरे ह्याचा उपयोग आपण इतरांनाही करून दिला पाहिजे किंवा त्याचा केलं तर त्याचा उपयोग त्यांनाही त्यांच्या लाईफमध्ये बेनिफिशियल होऊ शकतो. तर सुरुवातीला आपण नुसतं जेव्हा सांगतो, त्यावेळेला त्याला फार कॅज्युअली घेतलं जातं. त्याची व्हॅल्यू एवढी केली जात नाही. म्हणजे ऐकतात पण ते फॉलो नाही केलं जात. तर त्याला एक व्हॅल्यू नाही राहत. पण जेव्हा काहीतरी आपण पे करतोय, काहीतरी वेळ देतोय, तर त्याला व्हॅल्यू पण ॲडिशन होतं आणि ते समोरची व्यक्ती ते फॉलो पण करते. त्यासाठी म्हणून मग मी हे प्रोफेशनली सुरू करायचं, हा व्यवसाय म्हणून सुरू करूया, असं म्हणून मी सुरू केलं आणि ज्याच्यामध्ये रिझल्ट्स यायला लागले, की ज्या पद्धतीने आपण लोकांना गाईड करतो, सांगतोय काही गोष्टी, त्यांच्यासाठी वेळ किंवा ज्या गोष्टी आपण होलिस्टिक हेल्थ म्हणून सांगतो, की फक्त वजन नाही तर बॉडी, माइंड आणि सोल म्हणजे शरीर, मन आणि आत्मा याच्यावर जेव्हा काम केलं जातं, त्यावेळेला ते सस्टेनेबल होतं आणि तुमच्या लाईफस्टाईलला कुठेही धक्का न देता. म्हणजे अगदी जसं मी म्हणाले तसं अगदी पुरणपोळीपासून पिझ्झापर्यंत खाऊन तुम्ही तुमचं वजन मॅनेज करू शकता, तुमचं वेट हे मॅनेज करू शकता आणि ते सस्टेन करणं फार महत्त्वाचं आहे. कारण कुठलीही गोष्ट ही लाईफटाईम तुम्हाला करता आली तर ती टिकते. जसं की मी म्हणाले, की प्रत्येक सणवार आपण पाळून किंवा प्रत्येक वातावरणामध्ये किंवा प्रत्येक वातावरणात होणारे बदल आणि खाण्यापिण्यात बदल होत असतात. ते सगळं खाऊन पिऊन म्हणजे अगदी मोदक, पुरणपोळीपासून सगळं खाता आलं पाहिजे. रोजची पोळी भाजीसुद्धा खाता आली पाहिजे. तर हे सगळं करून तुम्हाला ते सस्टेन केलं, तर ते लाईफटाईम तुमचं ते अचिव्हेबल होऊ शकतं. तुम्ही आता या क्षेत्रात जेव्हा आलात, तेव्हा तुमच्या घरच्यांचा किंवा आजूबाजूच्या लोकांचा काय प्रतिसाद होता? हां, जसं मी म्हणाले, की सुरुवात माझ्यापासूनच केली होती. तर माझ्यामध्ये जे पॉझिटिव्ह बदल होते किंवा रिझल्ट दिसायचे, त्यामुळे घरच्यांनाही ते दिसायचे. घरी म्हणजे माझ्या घरी माझे मिस्टर असतात आणि माझा मुलगा असतो. आम्ही तिघांचंच आमचं कुटुंब आहे. इथे आम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो. तर त्यांना ते नेहमीच ते एफर्ट्स घेतोय आपण, तर ते दिसतंय आणि त्यांचा नेहमीच तो सपोर्ट असतो, की आपली बायको काहीतरी चांगलं करतीये आणि हे इतरांनाही फायद्याचं आहे. तर नेहमीच ते सपोर्टिव्ह त्यांचा होताच. इव्हन माझं जे ॲड असेल किंवा मला काही त्याच्यामध्ये अजून पॉलिश करून काही गोष्टी हव्या असतील ॲड करण्यासाठी, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटसाठी असेल किंवा वेबसायटिंगसाठी असेल, तर त्यांचा नेहमीच मला फायदा होतो. कारण त्यांचा 30 वर्षाचा आय-टीमधला अनुभव माझ्या कामामध्ये नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो. शिवाय माझा मुलगा पण आय-टीमध्येच आहे. तर माझी वेबसाईटसुद्धा त्यानेच बनवलेली आहे. तर नेहमीच मला घरच्यांचा प्रचंड सपोर्ट यामध्ये आहे. आता आपण या क्षेत्राबद्दल बोलतोय, तर हॉलिस्टिक हेल्थ कोच म्हणजे काय? आणि त्याचा पारंपरिक वेट लॉस ज्या पद्धती आहेत, त्याच्यापासून ते वेगळं कसं काय? येस. आता पारंपरिक हा जो शब्द तू मानसी वापरलायस, तर पारंपरिक म्हणजे काय? तर जनरली तुझ्या म्हणण्याप्रमाणे असू शकतं, की आपण ज्युसेस रिकमेंड करतो किंवा एक स्पेसिफिक काइंड ऑफ एक पर्टिक्युलर आपण फॅट किती पाहिजे, ऑइल किती पाहिजे, कार्ब्स किती पाहिजे, असं आपण ते एक प्रिपोर्शन ठरवलेलं असतं. दॅट इज कॉल्ड अ पारंपरिक किंवा एक आपण एक गृहीत धरून चालूया, की हे असं असतं. तर समजा की ह्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत, की समजा जसं मी पहिलाच म्हणाले, की काही ज्युसेस घेऊन सकाळी आपल्याला ग्रीन ज्यूस घ्यायचे आहे किंवा एबीसी ज्यूस घ्यायचे आहे. जे काय आहे त्याच्यासाठी आपल्याला कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं. समजा तो वेळेवर त्यांनी करून दिला तरच तो आपण इनटेक करू शकतो. म्हणजे समजा घरी हसबंडला किंवा वडिलांना किंवा कोणाला घ्यायचं असेल,
तर त्यांना वाईफवरती किंवा आईवरती अवलंबून अवलंबून राहायचं आहे. तर तेव्हाच तो त्यांना मिळतो. बरं तेही किती दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना ते छान आवडीने करून देतील. त्यानंतर समजा नाही झालं, जसं आपण म्हटलं की घरात सणवार आहे किंवा कोणी ट्रॅव्हलिंग करतंय, कोणी पाहुणे आले, तर ते होईलच का? मग तो कुठेतरी कट होतो. मग तो सस्टेन नाही होत. किंवा समजा गृहिणीलाच करून घ्यायचा असेल, तर तिच्याकडे घरातली कामं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, ती घरच्यांचा स्वयंपाक करतीये आणि मग स्वतःसाठी पण तिने तो ज्यूस करून घ्यायला ती कितपत त्याला एफर्ट्स देऊ शकते. मग तिचंही तेच होतं. तीही सुरुवातीला अगदी उत्साहाने 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 6 महिने, फार फार तर वर्षभर आपण करू शकतो. पण हा किती लाईफटाईम तुम्ही सस्टेन करू शकता, दॅट इज इम्पॉर्टंट. कारण आपण काही गोष्टी आहेत, की ज्या खूप काळ आपण त्या करू नाही शकत. फॉलो न केल्यामुळे मग कुठेतरी तो तुमचा ब्रेक होतोच. समजा 99% ला आपण चालू, 1% लोकं करतही असतील, 10% करत असतील, पण आपण 80% 90% काम करतोय ना. मॉब जास्त कुठला आहे, की न फॉलो करणं किंवा काही काळाने तो अडचणी येतायत, तिथे आपण काम करतोय. तर आपण मॅक्सिमम एक कॉमन लोकांसाठी आपण बघतोय. जे फॉलो करणारे जे आहेत ते कोण आहेत? म्हणजे ॲक्टर, ॲक्ट्रेस आहेत, जे खूप सारे पैसे देऊन त्यांच्याकडे डायटिशियन त्यांनी ठेवलेले आहेत. त्यांच्याकडे असे लोकं आहेत, की जे त्यांना हातात आणून सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करणारे आहेत. हे लोकं आहेत ना, डेफिनेटली त्यांच्यासाठी हे वेगळ्या प्रकारे त्यांचं वर्किंग असतं. त्यांचंच कामच ते आहे. कारण दिसणं आणि राहणं याच्यावर त्यांना त्यांची आजीविका चालते. त्यांचा पैसा त्याच्यावरती येतो. पण आपल्यासारखे कॉमन लोक आहेत, हे 70% 80% मध्ये येतात, की ज्यांना हे लाईफटाईम फॉलो करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये आमचा जास्त सपोर्ट आहे, की हे सगळं करून आपल्याला करायचं आहे. हेल्दी राहणं हे आपला गोल आहे. आपल्याला फिटनेस ठेवणं हा आपला गोल आहे. आपल्याला फक्त त्याच्यावर पैसे नाही कमवायचे आहेत. आपल्याला आपल्या परिवारासाठी आणि स्वतःसाठी जगायचं आहे. आनंदित राहणं हे आपला गोल आहे. तुमची एक कन्सेप्ट आहे 10 केजी इन 90 डेज चॅलेंज. तर ही संकल्पना कशी सुचली? येस. तर काही गोष्टी असतात जसं की कुठलीही गोष्ट एक सवय लागायला, एका आपल्या मनाचा हा सगळा खेळ आहे ना, शरीर आणि मन हे एकमेकाशी जुळलेलं आहे. तर कुठलीही गोष्ट सवय लागायला हे सायन्सनीही प्रूव्ह केलेलं आहे, की 120 दिवस लागतात. तुमचा एखादा पॅटर्न जेव्हा तो तोडून नवीन पॅटर्नमध्ये जेव्हा तुम्ही रूपांतरण करत असता, त्याला 120 दिवस लागतात. त्यामुळे आपण काय सांगतो, की तुम्ही मला 90 डेज द्या. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी 90 डेज द्या. मला म्हणण्यापेक्षा ह्याच्यामध्ये एफर्ट्स तुमचे आहेत आणि तेही अगदी नॅचरल पद्धतीने विथआऊट टेकिंग एनी मच एफर्टलेस आम्ही काम करून घेतोय. तर तुम्हाला फक्त 90 डेज तुम्ही दिल्यानंतर तुमच्यात जेव्हा बदल जाणवायला लागतात, व्हिजिबल रिझल्ट दिसतो, तेव्हाच कोणीही त्याच्यावर ट्रस्ट करतं, विश्वास ठेवतं आणि आपल्यालाही त्यांचा फीडबॅक घ्यायला तो एक अप्रोप्रिएट रिझल्ट मिळतो. 1 महिना पॅकेज आहे किंवा 1 महिन्यात तुम्ही केलं, मग मला थोडासाच रिझल्ट आला. मग ते फॉलो नाही झालं किंवा त्यांना मग ते सोडून देतात. तर मग आपल्यालाही फीडबॅक घेता येत नाही. कुठल्याही गोष्टीला तुमच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे सुद्धा एक काहीतरी प्रॉपर माहिती राहते, एक पुरावा राहतो. त्यासाठी म्हणून आपण सांगतो, की तुम्ही 90 डेज. मग ह्याच्यामध्ये हे 10 असंच काही नाहीये. ह्याच्यामध्ये कमी जास्त व्हेरिएशन्स होऊ शकतात. पण एक लोकांपर्यंत एक माइंडसेट पण असतो ना, की 10 केजी आणि 90 म्हणजे मग दोन्ही मिळून झालं 100. ते फिगर आउट काहीतरी फिगर यावी डोळ्यासमोर. म्हणून मग हे आपण अप्रोच करतोय. हल्ली म्हणजे जिम किंवा डाएटवर लोकं भर देतात. पण तुमच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा ट्रान्सफॉर्मेशन, लाईफस्टाईल ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही याच्यावर जास्त भर देता. तर यामागचं कारण काय आणि काय कन्सेप्ट आहे ती? येस. जसं मी आधीच म्हणाले, की जिम आहे किंवा योगा आहे, हे आपण लाईफटाईम खरंच करू शकतो का? जे जिम करणारे पण आहेत, तुम्हाला काय होतं, की एक 5 वर्ष, 10 वर्ष आपण किती मॅक्सिमम तुम्ही तर किती स्ट्रेच आउट करू शकता. जेव्हा ते तुमचं बंद होतं, त्यावेळेला तुमची बॉडी पण तुम्हाला संकेत देते, की अरे आता हे माझं बंद झालंय, तर मग ते लूजनिंग, स्किन लूज होतीये किंवा वेट वाढतंय. मग तुम्हाला त्याचे साइड इफेक्ट्स तुम्हाला दिसायला लागतात. इव्हन योगा इज द बेस्ट
असं आपल्या शास्त्रामध्ये पूर्वापार सांगत आलेले आहेत. कारण स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग तुमची वाढते. पण ते सुद्धा आपण खरंच किती करतो? त्यामुळे कुठलीही गोष्ट तुम्ही लाईफटाईम सस्टेन करू शकत असाल तर बेस्ट आहे. आणि थोडाफार तुम्ही व्यायाम करत असाल, थोडेफार स्ट्रेचिंग करताय, थोडाफार योगा करताय, एक थोडंसं वॉकिंग वगैरे करताय, हालचाल करणं, शरीराला हालचाल करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे पाणी पिण्यासाठी जरी तुम्ही उठून उठलात. बसत हां. आहात, काहीतरी किचनमध्ये काम करताय, थोडा वेळ येऊन बसताय, तुम्ही लिफ्टच्या ऐवजी स्टेअरकेस वापरताय, तर दॅट इज ऑल्सो एक एक्सरसाइज किंवा हालचालीचा हा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या बॉडी, माइंड, तुमचे अवयवांचा वापर होतोय. ते इम्पॉर्टंट आहे. नाहीतर नुसतंच आपण 1 तास जाऊन व्यायाम करून आलो, पण बाकी तुम्ही 24 तास बाकी काहीच ॲक्टिव्हिटी करत केली नाही. नाहीयेत. तर तो पण तुम्हाला किती वर्ष तुम्ही हे करू शकाल, ते पण हं. इम्पॉर्टंट आहे. तर त्या गोष्टींचा उपयोगही होणार नाही, की तुम्ही चाललाच नाहीत, फिरलाच नाहीत, तर काही उपयोगही राहत नाही. हां. आता ह्या सगळ्या गोष्टी करायला एक महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे मोटिव्हेशन. हं. ते क्लायंटकडे मोटिव्हेशन टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? येस. तर रोजच्या रोज आमचा फॉलोअप त्यांचा असतो. म्हणजे रोज आमच्याशी ते कम्युनिकेट करतात. ते आम्हाला रोज आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. याशिवाय आपण त्यांना ऑनलाईन वीकली त्यांचे सेशन्स आपण घेतो. ज्याच्यामध्ये त्यांचे सक्सेस स्टोरीज, इतरांचे सक्सेस स्टोरीज, त्यांना येणाऱ्या काही अडचणी असतील किंवा त्यांनी आत्तापर्यंत कसं-कसं फॉलो केलंय आणि काय केलंय, याच्यामुळे इंटरॅक्शन्स वाढतात आणि मग एकमेकांचं जेव्हा आपण ऐकतो, बघतो, त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्याला वाटतं, की अरे ही व्यक्ती करू शकते तर मी का नाही? तर हां. ग्रुप ग्रुप जेव्हा होतो किंवा ग्रुप फॉर्मेशन जेव्हा होतं आणि आपण काही गोष्टी सांगतो, तर त्यावेळेला एखादी व्यक्ती मागे पडत असेल, तर ऑटोमॅटिकली मग त्यालाही थोडासा पुशअप मिळतो. हां. कारण तुम्ही एकटेच करताय ना, तर काही वेळेला एक डॉझीनेस किंवा एक डलनेस एकटेपणा येतो, किंवा एकटेपणा करू हां. वाटत नाही त्या हां, म्हणजे गोष्टी. काही वेळानंतर तुम्हाला जसं तू म्हणालीस, की मोटिव्हेशन नाही मिळत किंवा मिळत नाही. तो सस्टेन नाही होत. ते म्हणजे एखादी डिसिप्लिनमध्ये व्यक्ती नाही 2 येत दिवस आपण. करते, पण तिसऱ्या दिवशी ती गोष्ट हां, नाही होत. हां. तर डिसिप्लिन त्याला नाही लागत. हां. तर ह्यासाठी आपण ह्या गोष्टी आपण त्यांच्याकडून म्हणजे एक कम्युनिटी म्हणा किंवा त्याचं एक फॉर्मेशन होतं, की आपण तसे वीकली सेशन्स आपण कंडक्ट करतो. जेणेकरून ते लाईफ म्हणजे ते फॉलो पूर्ण करू हां. शकतात आपल्याला. आपल्यासोबत जोपर्यंत ती व्यक्ती आहे, तोपर्यंत आपण त्याची पूर्ण काळजी घेतो. आता तुम्ही म्हणालात, की भरपूर जण तुमच्याकडे जोडलेली आहेतच. पण आता त्यांच्याकडे पण एक कॉमन समस्या असेलच, म्हणजे कॉमन प्रॉब्लेम काहीतरी जाणवलाच असेल. मग असे कोणते प्रॉब्लेम घेऊन क्लायंट तुमच्याकडे येतात? हां, जसं आपण आधीच क्लिअर केलेलं आहे, की प्रॉब्लेम काय आहे, की अ, जास्त काळ ते सस्टेन नाही करू शकत हं. किंवा फॉलो करू शकत नाहीत. हा हं. त्यांचा प्रॉब्लेम येतो किंवा ते जेव्हा वजन कमी करतात, तेव्हा ते परत रिव्हर्सेबल येतं. हं, हं, हा हं. मेन प्रॉब्लेम असतो किंवा पोस्ट प्रेग्नन्सी असू शकते किंवा एखाद्याला हेल्थ इश्यूज काही होतात. तर हे का होतात? तर बिकॉज ऑफ लाईफस्टाईलमुळे कारण आजची लाईफस्टाईल जी अशी आहे, की ज्याच्यामुळे काही गोष्टी आहेत, की त्या परत रिगेन होत आहेत किंवा वेगळ्या प्रकारे ते तुमच्या शरीरावरती हावी होत आहेत आणि वेगवेगळ्या अवयवांवरती त्याचा बॅड इफेक्ट होतो आणि मग ते कुठल्या ना कुठल्या आजारामध्ये त्याचं रूपांतरण आपल्याला पाहायला मिळतं. तर ॲक्चुअली प्रॉब्लेम हेच आहे. मग अगदी त्याच्यामध्ये हेअरफॉल असेल किंवा स्किनचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. मग अगदी पिंपल्स असेल किंवा डल स्किन दिसतीये असे पण असू शकतात किंवा मेजर आहे, की जसे डायबिटीज आणि हे तर आता फारच कॉमन आहेत. अ, तर असे प्रॉब्लेम्स बरेचदा असू शकतात किंवा ओबेसिटी हा इतका आत्ताचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा कसं झालंय, की एक लाईफस्टाईलचा भाग झालेला आहे, की आपण अनहेल्दी फूड खाणं किंवा ज्या पद्धतीने लाईफस्टाईल आत्ताची आहे, की बाहेर सतत आपण चेंज होत हां, राहते. जंक आज एक फूड आहे, तर खातो. उद्या दुसरं होऊन जातं. हां, की श्रीमंतीचं प्रदर्शन किंवा पैसे असण्याचं प्रदर्शन म्हणजे काय तर आपण बाहेरून फूड मागवणं हं. किंवा बाहेर जाऊन हॉटेलिंग करणं. मग त्यालाही काही लिमिट्स आहेत किंवा तुम्ही कसे करताय किंवा मॅगी किंवा जे रेडी टू कुक पदार्थ आपल्या घरात जास्त आता यायला लागले. तर ह्यामुळेही ते ओबेसिटीचं कारण असू शकतं. तर कारण काय आहे आणि ह्या सगळ्यामुळे मग हे सगळे असेच प्रॉब्लेम्स असतात. मोस्टली प्रोबॅबली जसं तू म्हणालीस, की काय लोकांचे प्रॉब्लेम्स असतात. तर प्रॉब्लेम्स. हां. लाईफस्टाईल हे एक असू शकतं किंवा ते प्रयोग करून, प्रयत्न करून, एफर्ट्स घेऊन सुद्धा हं. त्यांना जशी लाईफस्टाईल पाहिजे, जसं वजन पाहिजे, तसं त्यांना ते
मिळत नाही नाही मिळत किंवा ते त्यांच्याच सस्टेन नाही ह्याच्यामुळे. करू शकत आहेत. पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या एवढ्या प्रवासात एखादा असा क्लायंट आला आणि ज्याचं ट्रान्सफॉर्मेशन बघून तुम्हाला खूप समाधान मिळालं. हां, असे खूप आहेत ॲक्चुअली. तर त्यातलं एक मी मेजर सांगायला मला नक्की आवडेल, की एक महिला होती जी 35 इयर्सची होती आणि त्यावेळेला तिचं वजन होतं 95 केजी आणि जेव्हा तिचं वजन 65 पर्यंत झालं होतं, तेव्हा तिने शेअर केलं होतं, की मी माझ्या लग्नात सुद्धा 72 केजीची होते. कारण ती मुळातच लहानपणापासून चबी हां, टाइप ऑफ हां. म्हणतो ना, म्हणजे गुबगुबीतपणा किंवा थोडी हेवी वेटवाल्या टेंडन्सीमधलीच होती. तर तिने लग्नाच्या वेळेस सुद्धा खूप प्रयत्न करून अगदी 2 ते 4 किलो तिने वजन कमी केलं होतं. हं. पण ते सुद्धा खूप प्रयत्न करून, खूप एफर्ट्स घेऊन आणि ते सस्टेन तिने लग्नानंतर नाही करू शकली. पण लग्नाच्या वेळेला प्रत्येकालाच वाटतं ना, की आपण छान दिसायला पाहिजे. तर त्यावेळेला तिने तो प्रयोग करून खूप सारे तिने 3 ते 4 किलो वजन कमी केलं होतं. मग जेव्हा ती 65 ला आली होती, तेव्हा तिने हे शेअर केलं होतं, की मी माझ्या लग्नाच्या वेळेस सुद्धा 72 केजीची होते. तर हा एक खूप मोठा ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि जेव्हा ती 95 होती आणि तिला लहान मुलं होती आणि 35 एज तिचं होतं. तर असं व्हायचं की मुलांबरोबर खेळायचंय तर तिच्या जाड असण्यामुळे किंवा हेवीनेसमुळे ना चपळता किंवा हां, आपण दम म्हणतो ना लागणं. की सुस्ती खूप असायची. त्यामुळे ती खेळू शकत नव्हती किंवा त्यांना तेवढा क्वालिटी टाईम देऊ शकत नव्हती. हं. पण जेव्हा ती 65 झाली त्यावेळेला ती म्हणायला लागली की "अरे, मी आता मुलांबरोबर कुठेही जाते, खेळते त्यांच्याबरोबर." म्हणजे अगदी बॅडमिंटन असेल, पकडापकडी असेल किंवा त्यांच्याबरोबर ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात, त्यामध्ये ती सहभागी होते आणि त्याबरोबर तिची मुलंही त्याचा आनंद घेतात. तर हा एक मोठा ट्रान्सफॉर्मेशन अशा काही गोष्टी म्हणजे ही छोटीशीच आहे. एका परिवारामध्ये हां, किती पण गोष्ट महत्त्वाची आहे, की मुलांना आई छान वेळ क्वालिटी टाईम देतीये आणि मुलांसाठी हे किती अप्रिशिएशन आहे. म्हणजे त्यांचं ते बालपण मोठेपणी त्यांना ते लक्षात राहणार आहे ना. तर ही गोष्ट आपल्याला वाटते छोटी, पण ही छोटी-छोटी नाहीये. ती पुढे जाऊन खूप नक्की. मोठ्या गोष्टी असतात. तर हे तर एक अशा खूप एक्सपिरियन्स्ड गोष्टी आहेत, की आणि जे क्लायंट नंतर शेअर करतात त्यावेळेला ऐकून खरंच खूप बरं समाधान वाटतं वाटतं. मनाला. तुम्ही वेट लॉस आणि माइंडसेटवर काम करता. मग शरीर आणि मनाचा नेमका काय संबंध आहे? हां, जसं मी म्हणाले, की आपलं मन जे आहे ना, आता मी तुला म्हणाले, की वडापाव. हं. तर डोळ्यासमोर आलं ना, हां. तर किंवा आता मी म्हणाले, की तुम्ही एका गोष्टीसाठी मनावर जोपर्यंत तुम्ही काम करत नाही, तोपर्यंत शरीर तुम्हाला साथ देत नाही. हं, हं. आता एक्झाम्पल मी तुला सांगते. उद्यापासून ना तुला योगा करायचंय, सकाळी 5 ला उठायचंय. हं. तू खरंच उठशील की नाही याची गॅरंटी नाहीये. नाही. माईट बी तो स्नूज करणार, तू हं. अलार्म बंद करशील आणि झोपशील. मग 5चं 5:30, 6 पर्यंत हां. झोपशील. काही जाशील, नाही जाशील याची खात्री नाहीये. खात्री नाही. दुसरं आहे, समज तुला उद्या तुझ्या आवडीच्या व्यक्तीबरोबर हं. सकाळी ट्रिपला जायचंय आणि 5 ला उठायचंय. एका पायावर तयार होतो माणूस. बरोबर आहे? तू रात्रभर झोपणारही नाहीस. तर हे कुठे काम केलं? तुझ्या मनावर. माइंडवर काम हां. केलं ना. तर तुला मोटिव्हेशनची गरजच नाही मिळाली तिथे. कारण का तर तुझ्या आवडीचं काम आहे. बरोबर. हां. तर हेच आहे, की मनावर जेव्हा काम करतो त्यावेळेला ऑटोमॅटिक ते हं, हं. शरीरावरती तुमचे परिणाम दिसायला लागतात. तर आणि हाच मग फरक आहे, की शरीर आणि मनाचा हे हां. जे संबंध म्हणतो ना, हाच त्याच्यावरती इफेक्ट आहे. मग मनावरती काम करण्यासाठी काय करायला सांगता तुम्ही? जसं मी म्हणाले, की होलिस्टिक हेल्थ अप्रोच आहे आपला. हं. तर शरीर, मन आणि सोल. तर त्याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत. काही हीलिंग टेक्निक्स पण आपण सांगतो. हं. ज्याच्यामध्ये EFT असेल, वॉटर थेरपी असेल, काही मेडिटेशनच्या हां. डीप मेडिटेशन करून घेतो, ज्याच्यामध्ये ना काही बॅड मेमरीज आपल्या असतात. हं. त्यासुद्धा आपण डीप मेडिटेशनमधून त्यांच्या काढण्यासाठी आपण त्यांना हेल्प करतो. तर अशा काही ॲक्टिव्हिटीज किंवा अशा काही आपण थेरपीज पण आपण त्यांच्याकडून करून घेतो. त्यामुळे ते कंप्लीटली त्यांना होलिस्टिक हेल्थमध्ये आपण त्यांना घेऊन जातो. मग वेगवेगळ्या अशा हीलिंग थेरपीज आहेत. जसं मी या 2-3 तुम्हाला आत्ता सांगितले. सोशल मीडियामुळे या वेट लॉस किंवा डाएटवरती खूप भर पडलाय. तर त्याबद्दल तुमचं काय मत? येस. सोशल मीडियामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, त्या खरंच खूप चांगल्या आहेत. उत्तम आहेत, कारण त्यात सुद्धा ते तज्ञच लोकं आहेत, की जे काहीतरी तुम्हाला सांगतायत. पण ते पूर्ण आहे का? नाही. नाही. ते अर्धं-अर्धं आहे, ते स्कॅटर्ड आहे.
तुम्हाला पूर्ण होलिस्टिक जर अप्रोच हवा असेल, तर यू नीड अ प्रॉपर गाईडन्स, प्रॉपर कोच. येस, डेफिनेटली. कारण मी सुद्धा किंवा तुम्ही सुद्धा आज आपण सगळ्याच गोष्टींमध्ये अगदी आपल्याला ड्रेस काय घ्यायचे इथपासून ते काय जेवण बनवायचं असेल, एखादी रेसिपी किंवा कुठल्या हॉटेलला व्हिजिट करायची असेल, तर आपण बघतोच ना. पण ती माहिती पूर्ण माहिती असते का? नाही. तर आपण इन डिटेलमध्ये जाण्यासाठी आपण प्रॉपर मग एखाद्या रिसॉर्टमध्ये असेल, तर फोन करून तिथं खरंच काय आहे तिथे विचारतो, रिव्ह्यूज बघतो. पूर्ण होलिस्टिक आपण विचार करतो आणि मग आपण बुकिंग करतो. एखादी साडी छान महागडी साडी घ्यायची. आपण आधी रील येस पाहिलेलं आहे, आवडलेली सिलेक्ट केली आहे. पण त्यानंतरही आपण दुकानात जातो, 4 दुकानं बघतो. मग आपण काहीतरी डिसिजन्स घेतो ना. तसंच आहे की रील बघा तुम्ही त्याचा गाईडन्स तुम्हाला नक्कीच अप्रोचेबल आहे. कारण कुठेतरी तुमच्या माइंडला ते ट्रिगर करते. तुमचे लाइक्स आहेत म्हणून तुम्ही ते बघताय. तर डेफिनेटली इट विल हेल्प बट नॉट पूर्णपणे होलिस्टिकली नाहीये. ते स्कॅटर्ड आहे आणि खूप अर्धवट आहे. शेवटचा प्रश्न, हेल्दी लाईफस्टाईल सुरू करायची असेल तर पहिली 3 पावलं कुठली उचलायची? हेल्दी लाईफस्टाईलसाठी ना सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वतःला आनंदी ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी राहता, आजूबाजूचं वातावरण आनंदी आहे, तर तुमची सुरुवात तिथूनच झाली आहे असं समजू शकता. कारण तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करता, स्वतःला आनंदी ठेवता, तिथून तुमच्या आरोग्याची सुरुवात होते. अ, आता एक फिटनेस ट्रेनर किंवा कोच म्हटल्यावर काही चुकीच्या किंवा बरोबर अशा गोष्टी लोकांच्या डोक्यात सुरू असतात. तर मी तुम्हाला छोटे-छोटे प्रश्न विचारीन, हो किंवा नाहीमध्ये उत्तर द्या. हो. भात खाल्ल्याने वजन वाढतं. आता भात किंवा पोळी भाजी किंवा जसं मी म्हणाले पुरणपोळी जे काय आहे, हा संपूर्ण जेवणातला एक प्रकार आहे किंवा एक पार्ट ऑफ आहे. तुम्ही तिन्ही वेळेस भात नाही खात ना. त्यामुळे वाईट असं काहीच नाहीये. जे जेवण आहे हे पूर्ण ब्रह्म आहे आणि आपण नुसता भात नाही खात ना. त्यामुळे वाईट असं काहीच नाहीये, असं मला तरी वाटतं. कारण आपण 3 वेळेला 3 दिवस आपण एकच अन्न नाही खात. तर आपण लाईफटाईम म्हणजे पूर्ण आठवड्याभरातही आपले वेगवेगळे व्हेरिएशन्स असतातच. तर वाईट असं कुठलंच नाहीये. तुमची लाईफस्टाईल काय आहे? तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता? त्यानुसार तुमचं डाएट जर तुम्ही फॉलो करत असाल, तर नक्कीच तुम्ही म्हणजे त्या थोडक्यात ॲज पर भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. वजनाचा आणि भाताचा काही संबंध नाही. म्हणजे कुठल्याच पदार्थाचा. म्हणजे आपण जे सांगतोय त्याच्यामध्ये मी तर सांगितलं, की पोळी भाजीपासून पिझ्झापर्यंत तुम्ही सगळं खाऊ शकता. मग त्यात भात पण आलाच ना. रात्री 8 नंतर काहीही खाल्लं तर वजन वाढतं. याचं उत्तर थोडंसं ट्रिकी आहे. काही जणांची लाईफस्टाईल अशी असते, की ते नेहमी ट्रॅव्हल करतात. त्यांचं 8 वाजता किंवा 6 वाजता जर ते ट्रॅव्हलिंग सुरू करत असतील आणि रात्री 12 वाजता जर ते पोहोचत असतील, तर त्यांच्या जेवणाच्या वेळा ह्या खूप व्हेरिएशन्स असू शकतात. त्यामुळे आपण टाईम बॉन्डिंग कुठेच नाही ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. जेवण न करता उपाशी राहिलं तर वजन कमी होतं. तुम्ही किती दिवस उपाशी राहू शकता? किंवा इंटरमिडिएट फास्टिंग जसं म्हटलं, तर किती दिवस तुम्ही हे करू शकता त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि का? कशासाठी? म्हणजे इट डिपेंड्स ना. पण येस, डेफिनेटली उपाशी राहिल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं वजन कमी होणारच ना. फक्त ह्याच्यात उत्तर हो किंवा न असं देणं हे फार डिफिकल्ट आहे. कारण इट डिपेंड्स अपॉन युअर पर्सनॅलिटी, तुमचं वय, तुमच्या कामाचा ओव्हरऑल भाग बघता ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ग्रीन टी प्यायल्याने आपोआप बर्न फॅट होतो. काही असे ॲडव्हर्टाइजमेंट तरी करतात आणि बऱ्याच जणांचा दावा पण आहे, की ग्रीन टीमुळे काही असे त्याच्यामध्ये पदार्थ आहेत, की ज्यामुळे तुमचे फॅट बर्न व्हायला मदत होते. पण फक्तच ग्रीन टी पिऊन नाही होणार ना. बाकी पण गोष्टी तुमच्या अप्रोप्रिएट पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही आईस्क्रीम दुपारी 2 वाजता खाल्लंय आणि 4 वाजता ग्रीन टी पिल्यानंतर तुम्ही आईस्क्रीमच्या कॅलरीज आणि ग्रीन टीच्या कॅलरीजचा काय इफेक्ट कुठे होतोय हा इम्पॉर्टंट आहे. किंवा त्यानंतर परत 6 वाजता आपण चॉकलेटही खातोय, केक पण बर्थडे सेलिब्रेशन पण करतोय, रात्री पिझ्झा पण खातोय. हो ना मध्ये सांगणं तसं थोडंसं अवघडच आहे. म्हणजे ओव्हरऑल आपण कसं बोलतोय, की ओव्हरऑलच बोलतोय, तर एका वाक्यात उत्तर देणं थोडंसं अवघड आहे. सगळ्यात शेवटचं, की लोकांच्या डोक्यात वेट लॉस बद्दल बरेच गोष्टी चुकीच्या आहेत. तर अशी एखादी गोष्ट जी लोकांनी डोक्यातून काढून टाकावी.
वजन आता माझं वय झालंय. आता मला कुठे काय प्रेझेंट करायचंय, प्रेझेंटेबल राहायचं आहे. तर जी नैराश्यता आहे, ती तुम्ही काढून टाकली पाहिजे. आयुष्यात बऱ्याच जणांचे नैराश्य हे एक मेन कॉज आहे असं मला वाटतं. भावना मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती दिली की स्वतःवर जसं आपण शरीराच्या बाबतीत काळजी घेतो तसं तुम्ही स्वतःवरही प्रेम केलं पाहिजे. हा संदेश तुमच्या लोकांपर्यंत नक्की जाईल. तुम्ही तिची सफरमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पाहायला विसरू नका सिद्धांत आर्ट्स मीडिया प्रस्तुत तिची सफर, खास स्त्रीचा सुंदर प्रवास.